नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। वाढीव घरपट्टी विरोधात महानगरपालिकेसमोर काँग्रेसचं टाळ घंटानाद आंदोलन, निर्णय मागे घेण्याची मागणी तीव्र। सांगली महानगरपालिकेच्या महासभेत विकास आराखड्यावरून गदारोळ, राजदंड उचलत विरोधकांचा जोरदार निषेध। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस, बँकेवर प्रशासक आणा, गोपीचंद पडळकरांची मागणी। पूर नियंत्रण प्रकल्पात सांगलीवाडीला डावलल्याचा आरोप, अन्यथा न्यायालयात जाणार, नगरसेवक अभिजित कोळी यांचा इशारा। आणि सांगली मिरजेत वटपौर्णिमा उत्साहात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींची वटपूजा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं भांडवली मूल्याधारित प्रणाली अंतर्गत घरपट्टीत केलेल्या दरवाढीविरोधात शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना तसंच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर टाळ घंटानाद आंदोलन करत जोरदार निषेध नोंदवलाय। आंदोलकांनी महानगरपालिकेसमोर एकत्र येत घोषणाबाजी केली आणि वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। वाढीव करामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। 2022 मध्ये घरपट्टीत देण्यात आलेली सवलत रद्द करून पुन्हा वाढीव दर लागू केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। टाळ आणि घंटानाद करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला। हा निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा करत तो मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। दरम्यान या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या कर धोरणावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून प्रशासन पुढे काय भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेत सोमवारी मोठी घडामोड घडली। रस्ते विकास आराखडा आणि जागतिक बँकेच्या 611 कोटी रुपयांच्या प्रकल्पावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहातील राजदंड उचलत जोरदार निषेध नोंदवला। विरोधकांचा आरोप आहे की प्रशासनानं तयार केलेल्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सविस्तर चर्चा होणं आवश्यक होतं, मात्र विषय गांभीर्यानं न घेतला जात असल्याचा दावा करत त्यांनी राजदंड उचलण्याचा निर्णय घेतला। या घटनेमुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि कामकाजात अडथळा निर्माण झाला। राजदंड उचलल्यानंतर वातावरण तापलं आणि सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी हा विषय केवळ अवलोकनार्थ असल्याचं सांगत प्रकल्पातील त्रुटी दुरुस्त केल्या जातील असं स्पष्ट केलं, तर विरोधकांनी प्रक्रियेवर आक्षेप घेत गरज पडल्यास पुढील कायदेशीर भूमिका घेण्याचा इशारा दिलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। बँकेच्या कारभारातील कथित अनियमितता, संचालकांना चुकीच्या पद्धतीने दिलेली कर्जमाफी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। सहकार कायद्यातील कलम 35, 35A, 46 आणि 47A अंतर्गत ही कारवाई झाल्याचंही पडळकर यांनी सांगितलंय। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप करत बँकेवर तातडीनं प्रशासक नेमावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। तसंच RBIची नोटीस आणि अलीकडील नोकर भरतीचा मुद्दा मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला असून लवकरच त्याचे परिणाम दिसतील असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या सुमारे 611 कोटी रुपयांच्या पूर नियंत्रण आणि पावसाळी पाणी निचरा प्रकल्पावर नगरसेवक अभिजित कोळी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। यावेळी बोलताना कोळी म्हणाले, 2005 आणि 2019च्या महापुरानंतर पूरग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला, मात्र 100% पूरग्रस्त असलेल्या सांगलीवाडीसाठी 1 रुपयाचाही निधी ठेवण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। पुराशी थेट संबंध नसलेल्या कामांचा प्रकल्पात समावेश करण्यात आला असून सांगलीवाडीला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय। विकास कामांना विरोध नसून गरज असलेल्या भागातच निधी खर्च व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। पूर नियंत्रण आणि पावसाळी पाणी निचरा प्रकल्पातील त्रुटी दूर करूनच तो मंजूर करावा, अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा कोळी यांनी दिलाय।
बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करणं म्हणजे सांगलीवाडीतील नागरिकांवर अन्याय झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. मिरज शहरात आज वटपौर्णिमा सण पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी सौभाग्यासाठी शेकडो सुवासिनींनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून मनोभावे प्रार्थना केली. पहाटेपासूनच महिलांनी नवे वस्त्र दागिने परिधान करत पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ गर्दी केली. हळदी कुंकू, फुले, फळे, अक्षता अर्पण करून वडाला सुताचे धागे गुंडाळत प्रदक्षिणा घालण्यात आली. नववधूंनी प्रथमच वटपौर्णिमेची पूजा करत विशेष उत्साह दाखवला, तर ज्येष्ठ महिलांनी पारंपरिक पूजाविधीचं मार्गदर्शन करत ही संस्कृती पुढील पिढीकडे सुपूर्द केली आहे. सत्यवानाच्या प्राणांचं रक्षण करणाऱ्या सावित्रीच्या अखंड पतिव्रतेची आठवण करत महिलांनी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. वटपौर्णिमेनिमित्त मिरज शहरात सर्वत्र भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचं सुंदर दर्शन घडलं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.